या महाराष्ट्रामध्ये नोकरदार आहेत, त्यांच्या पायाला हात लावून विनंती करते, अहो तुम्हाला 1-1, 2-2 लाख रुपये पगार आहे, तरी देखील कोणी जर सही मागायला आले तर दी 200, दी 500, दी 1000 असं आपण करतो. परंतु आपल्याला एवढा पगार असून आपण त्यांच्याकडून विनाकारण पैसे घेतो, करतो तरी काय? दारू पिणार, उरलेली मुलाच्या हातात देणार, तेव्हा दुसऱ्या टेबलावरती प्यायला जाणार. इथं बसलेल्यांना विशाल महाराज खोलेची आठवण नक्कीच आली असते. चला तर आपण विनाकारण त्यांच्याकडून पैसे घेतो ना आपलाच मुलगा वाईट मार्गाला जातो याचा विचार देखील ते करत नाही. कशाला उगा दीन दुबळ्यांचे पैसे घेतात? अहो आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, परंतु त्या मागे कोणाचा तळतळाट नसावा ही गोष्ट ध्यानात ठेवा. अहो जो काही आपल्याला पगार आहे, आपल्या मेहनतीचं जे काही आहे ना ते घ्या ना तुम्ही, नको नका म्हणू, परंतु तो विनाकारणचा पैसा आपल्या जवळ ठेवू नका. का? त्याच्यामध्ये सुख नाहीच आहे हो. कशाला उगा भ्रष्टाचार करता? अहो जर कुणी आला तर आपण मोबाईल वरून ते दुसरंच वाचतो, आपल्याला त्याचा मेळ पण जुळत नाही, उगा त्याचा वेळ वायाला आपण घालतो. तर भ्रष्टाचार करू नका. या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे जे काही नोकरदार आहेत ना त्यांच्यासाठी गीत म्हणावंसं वाटतं. भ्रष्ट नोकरांनो लाज म्हणाला, भ्रष्ट नोकरांनो लाज म्हणाला,